शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 म्हणजेच टेट 3.0 या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि भावी शिक्षकांचं महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. सर्वांना माहीतच आहे त्याप्रमाणे आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये प्रश्न तुमचा उत्तर आमचे अशा प्रकारचे तुमचे प्रश्न जे येत आहेत त्याची उत्तरं आपण देतोय आणि त्याच लाईनमध्ये एक अतिशय महत्त्वाचा चांगला प्रश्न काळ काम वेगाचे प्रश्न गणितामध्ये विद्यार्थ्यांना खरोखरच त्रासदायक असतात आणि त्याच प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. सासवडवरून इनामदार मॅडम यांनी त्यांनी खरोखरच हा एक अतिशय चांगला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि तुमच्याकडे जर अशा प्रकारे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते माझ्या या व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवू शकता आणि याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या टेट परीक्षेमध्ये सोडवावे लागणार आहेत. कारण तुम्हालाही हे माहीत आहे की IBPS पॅटर्ननुसार या प्रकारचे काही अवघड प्रश्न नक्कीच विचारलेले असतात आणि जे विद्यार्थी अवघड प्रश्न सोडवतात ते मेरिटमध्ये येऊ शकतात, पास होऊ शकतात. अन्यथा अवघड प्रश्न सुटत नाहीत, सोपे प्रश्न जमत नाहीत आणि एकंदरच निकाल मग जो आहे तो त्याप्रमाणेच लागतो. असं घडू नये म्हणून तुम्हाला ही संधी आहे. तुम्हाला न येणारे, अवघड वाटणारे, न सुटणारे म्हणूयात आपण, त्यातलं नेमकं काय करायचं आहे ते न समजणारे प्रश्न तुम्ही पाठवायचे आहेत. हा एक प्रश्न अतिशय छान प्रश्न आहे, तो पाहून घ्या. एक काम म्हणजेच काळकाम युगाबद्दलचा हा प्रश्न आला. P हा 8 दिवसात पूर्ण करतो, Q हा 12 दिवसात पूर्ण करतो, R हा 16 दिवसात पूर्ण करतो. पण हे कधी, जर हे काम त्याने एकट्याने केलं तर. एकट्यानं Pने काम केलं तर त्याला 8 दिवस लागतील, एकट्या Qनं काम केलं त्याला 12 दिवस लागतील आणि एकट्या Rने काम केलं तर त्याला 16 दिवस लागतील. हे तिघांची वेगळी वेगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर खरी माहिती आता सुरू झाली. दर दुसऱ्या दिवशी P आणि Qची मदत मिळाली तर R हे काम किती दिवसात पूर्ण करू शकतो. याचा अर्थ असा होतो, पहा मी थोडंसं सविस्तर लिहून सांगतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. पहिल्या दिवशी कोण काम करणार? R काम करणार. दुसऱ्या दिवशी कोण काम करणार? त्या Rच्या बरोबर P आणि Q सुद्धा मदत करणार. पुन्हा तिसऱ्या दिवशी कोण येणार? फक्त R एकटा काम करणार. पुन्हा चौथ्या दिवशी काय होणार? हा R तर बिचारा करतोच आहे, त्याला आणखी P आणि Q सुद्धा मदतीला येणार. म्हणजे आपल्याला सुरुवातीला पहिल्या दिवशी किती काम झालं एकट्या Rने केलेलं आणि दुसऱ्या दिवशी तिघांनी मिळून किती केलं ते जर काढलं तर पुढे या टप्प्याने आपल्याला विचारलेला प्रश्न होता की हे काम किती दिवसात पूर्ण होऊ शकतं. आणि मग अशा प्रकारे जर आपलं हे काम पूर्ण करायचं असलं तर आता गरजेनुसार मी फक्त महत्त्वाचा मुद्दा पहिल्यांदा सुरुवातीला शिल्लक ठेवलेला आहे आणि आता आपण थोडा पेनचा कलर बदलूया आणि लिहायला सुरुवात करू. उत्तर कसं काढायचं? आता तुम्ही म्हणाल की मग R लिहिले, R अधिक P अधिक Q लिहिले म्हणजे यांची बेरीज करायची का? तर तसं नाही, बेरीज करून ते उत्तर निघत नाही. काय करायचं ते मी सांगतो, पहा स्क्रीनवरती तुम्हाला मी हे उदाहरण पूर्णपणे सोडवून देणार आहे. तुमच्याकडे असे काही प्रश्न असतील चांगले जे की तुम्हाला खरोखरच उपयोगाला येणार आहेत, तुमच्याबरोबर इतरांनाही त्याचा फायदा होऊ शकतो, असे प्रश्न तुम्ही पाठवून द्यायचे आहेत. चला उत्तराला सुरुवात आपली होते. इथं विचार असा करायचा आहे की फक्त एकट्या Pने जर काम केलं तर एका दिवसात होणारं काम आपण काढूयात. कारण Pला सगळं काम करायला 8 दिवस लागतात. म्हणजे दररोज जर त्यानं थोडं थोडं काम केलं तर एकूण कामाचा 1/8 भाग काम पूर्ण होणार आहे एका दिवसात. Pचं काम एका दिवसात. त्याचप्रमाणे विचार जर केला आपण एका दिवसात Qचं काम जर विचारात घेतलं तर तुम्ही आता हे उत्तर सांगू शकता की याचं उत्तर आलं असतं 1/12 भाग आणि एका दिवसात Rने केलेलं काम किती असेल तर ते असेल 1/16 भाग. आता मग आपण विचार करूयात पहिल्या दिवशी काय झालं. पहिल्या दिवशी R एकटाच काम करतोय आणि तो एकटाच काम करणार आहे म्हणून पहिल्या दिवसाचं काम झालं 1/16 भाग. याला आपण 1 नंबर देऊन ठेवूयात.
दुसऱ्या दिवशी काय होणार आहे? आर आहेच, पी आहेच आणि क्यू पण आहेच. तिघांचं मिळून काम जे झालं ते आरचं 1/16 काम आहे, पीचं काम होतं 1/8 कारण एका दिवसात तो तेवढं काम करतोय, आणि क्यूचं काम होतं 1/12. हे काम होतं दुसऱ्या दिवशी झालेलं. मग पहिला दिवस आणि दुसरा दिवस 2 दिवसात किती काम झालं? दोन दिवसात होणारे काम बरोबर पहिल्या दिवशी झालेलं 1/16, दुसऱ्या दिवशी झालेलं 1/16, 1/8 आणि 1/12 हे आपल्याला सोडवावं लागेल. म्हणजे मी तो उभी रेषा ओढून घेतो. 2 दिवसात किती काम होतंय ते आपल्याला काढायचं आहे. 2 दिवसात होणारे काम, हे काम काढण्यासाठी आपल्याला इथं छेदामध्ये 16, 8 आणि 12 ज्या संख्या दिसत आहेत, 16, 8 आणि 12 या तिघांचा लसावी घ्यावा लागणार आहे. म्हणजे 16च्या पाड्यामध्ये, 8च्या पाड्यामध्ये आणि 12च्या पाड्यामध्ये असणारी सर्वात लहान संख्या बघायची, तर ती संख्या येते 48. कारण 16 त्रिक 48, 8 सक 48 आणि 12 चौक 48. इथं 16 आणि 16 दिसतंय, ते 16चे आपण लिहिलेत 48, म्हणजे 3 पट वाढवले म्हणून अंशामध्ये 1 जागेवर आपण 3 लिहिलेलं आहे. हे झालं 1/16, 1/16 बद्दल लिहून. तसंच जर 1/8चं रूपांतर आपल्याला 1/48 करून करायचं असलं तर 8 सक 48 म्हणून अंशामध्ये पण 6ने गुणलं, 1ला 6ने गुणल्यावर 6च आलं. आणि इथं जे 12 दिसतंय, या 12 बद्दल आपण लिहिले 48, म्हणजे 12 चौक 48 म्हणून इथं आलं 4. म्हणजे सगळं मिळून हे किती झालं? 6 4 10 6 16, 16 भागिले 48. इथं पण आपण भाग लावला. मी त्यासाठी भाग लावण्यासाठी मुद्दामून थोडासा पेन बदलून घेतो, आणि हा पेन घेतलेला नीट लवकर दिसत नाही, त्यामुळे तोही मी पुन्हा कॅन्सल करतो. काय होतं की तो पेन जर दिसला तर बरं, नाहीतर मग लय शोधावं लागतं ते कुठं येते. इथं 16 1 16, 16 त्रिक 48, म्हणजे 2 दिवसात झालेलं जे काम आहे ते आहे 1/3. आता खरी गंमत सापडली आपल्याला. 2 दिवसात झालेलं काम किती आहे? 1/3 आहे. म्हणजे कामाचा तिसरा भाग 2 दिवसात पूर्ण झाला. म्हणजेच जर अशा पद्धतीनं आपल्याला संपूर्ण काम करायचं असेल तर याच्यात 3 पट वेळ लागेल. म्हणजेच 2 दिवस गुणिले 3 बरोबर 6 दिवस असं टोटल उत्तर येणार आहे. म्हणजे संपूर्णपणे हे जे काम आहे, दर दुसऱ्या दिवशी पी आणि क्यूची मदत मिळाली तर आर हे काम 6 दिवसात पूर्ण करू शकतो. काळ, काम, वेगाबद्दलची उदाहरणं सोडवायची म्हटलं तर त्यांचं एका दिवसात होणारं काम अगोदर काढावं लागतं, त्याशिवाय उत्तर निघत नाही. ही ट्रिक महत्त्वाची या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे. तुम्हाला हे अशा प्रकारचे काही प्रश्न खरोखरच आणखी सोडवायचे असतील तर ते तुम्ही या नंबरवरती पाठवून द्या. तोपर्यंत मी पाठवलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करत राहा. तुम्हालाही याच प्रश्नांमधून नवीन प्रश्न सोडवण्याची क्लुप्ती, आयडिया नक्कीच मिळू शकेल. तुम्ही एखादा जर प्रश्न सोडवला हा प्रश्न पाहिल्यावर तर त्याचाही स्क्रीनशॉट मला पाठवा, तो फोटो पाठवा, तोही आपण सर्वांसाठी उपलब्ध करून देऊया. धन्यवाद.